त्याच्यामधले जे पोषण मूल्य आहे ते कमी कमी होत चाललेले आहे. म्हणजे आपण जे अन्न तर भरपूर मिळतं, पण त्याच्यातली सकसता आपली कमी कमी होत चालली. आणि त्याच्यावर अतिशय चांगला संशोधन वोल्केनी रिसर्च इन्स्टिट्यूटला चालू आहे. आणि आपल्या भारतीय वंशाच्याच डॉक्टर ज्योती टॉम इथं काम करतात. आणि विशेष म्हणजे इस्रायलमध्ये मी 10 दिवस फिरलो. इस्रायलमध्ये कुठेही पाणी नाही, 50 मिलीमीटर फक्त पाऊस पडतो. आणि समुद्राचं जे पाणी आहे ते समुद्राचा पाणीचा ते वापर करतात. अतिशय म्हणजे अगदी 4 AC पर्यंत, 4 इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी असेपर्यंत जे पाणी आहे त्या पाण्यावर म्हणजे त्या पाण्याचा ताण सहन करणारे म्हणजे अशा पाण्याला रेजिस्ट करणाऱ्या वनस्पती त्यांनी शोधून काढलेल्या आहेत. कुठेही पाणी आणि मातीचा आग्रह नाही, म्हणजे कुठंच सुपीक माती नाहीये, कुठंच पाणी नाहीये. परंतु आज जर आपण इस्रायल पाहिलं तर सगळ्या प्रकारच्या वनस्पती म्हणजे आपल्याकडे मला बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो. मी BSc ॲग्री, MSc झालो, डबल MSc झालो, MBA झालो, PhD झालो, हे सगळं करत असताना आता माझी शेती आहे, मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे. हे सगळं करत असताना मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो की आपण प्रत्येक वेळेस अरे आपल्याकडे पाणी नाही, आमच्याकडे मातीच खराब आहे. परंतु इस्रायलमध्ये काही नसताना ते लोक इतक्या मोठ्या पद्धतीने कसं काय संशोधन करतात. तर मी 10 दिवस त्या ठिकाणी होतो, वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी मध्ये फिरलो. एक चेरी शरण नावाचा चेरी टोमॅटो ग्रो करणारा एक मित्र माझा अतिशय चांगला झाला. आणि तो 36 प्रकारच्या भारतीय जे म्हणजे आपला जे भाजी पिकं आहे, भोपळा असेल, दोडका असेल, कारला असेल, भेंडी असेल, मिरची असेल, तो सगळ्या पद्धतीने त्या वाळवंटामध्ये नेगेव नावाचं वाळवंट आहे. दूर दूरपर्यंत वनस्पती, कुठे झाड तुम्हाला दिसणार नाही, फक्त रेती आहे. आणि ह्या रेतीमध्ये तो शेती करतोय. परंतु एक गोष्ट मला कळते की इस्रायलची शेती पुढे काय आहे तर त्यांनी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन याचा अतिशय चांगला मेळ घातलेला आहे. आपल्याकडे एकतर व्यवस्थापनाचा फार मोठ्या प्रमाणात अभाव आहे. आणि सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण तंत्रज्ञानाचा अवलंब करत नाही. आज आपल्याकडे जे कृषी विद्यापीठ आहे किंवा कृषी विज्ञान केंद्र आहे किंवा आपल्याकडे कृषी विभाग आहे, यांचा वापर अतिशय मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी करून घ्यायची गरज आहे. आपल्याकडे जर राजकीय सभा असतील तर प्रचंड गर्दी असते, परंतु जर कृषीचे कार्यक्रम घेतले, आज तुमच्यासारखे शेतकरी उपलब्ध होणं ही फार नशिबाची गोष्ट आहे. आज शेतकरी मोठ्या प्रमाणात मिळत नाही किंवा येतच नाही. परंतु आपल्याला जर पुढे जायचं असेल तर आपल्याला अतिशय मोठ्या प्रमाणात अभ्यास करावा लागणार आहे. अभ्यासाशिवाय, कारण शेती जी आहे हे 100% तंत्रज्ञानयुक्त क्षेत्र आहे, म्हणजे तंत्रज्ञानावर आधारित आहे. आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय शेती जर तुम्ही पाहिली तर सेंद्रिय शेती ही प्रचंड मोठं तंत्रज्ञान असलेलं क्षेत्र आहे. म्हणजे इस्रायल सारखा देश जर करू शकतो, म्हणजे त्यांच्याकडे काहीच नाही, 4% EC म्हणजे जे पाणी आपण पिऊ शकत नाही असं पाणी ते शेतीला देतात. आणि त्याच्यावर रेजिस्ट म्हणजे त्यांनी त्या पाण्याला रेजिस्ट करणाऱ्या व्हरायट्या शोधलेल्या आहेत. मग आपल्याकडं निसर्गाने इतकं चांगलं दिलेलं आहे, आपल्याकडे इतकी सुंदर माती आहे. आज आपल्याकडे मराठवाड्यामधली जमीन अतिशय ब्लॅक अँड कॉट सॉइल आपण म्हणतो ना, ब्लॅक कॉटन सॉइल आहे आपल्याकडे. त्याच्यानंतर पाणी सुद्धा आपल्याकडे प्रचंड आहे. म्हणजे आता विजय आगांसमोर सांगणं हे मी फार लहान आहे, परंतु पाणी अडवा पाणी जेव्हा हे पहिल्यापासून सांगत आलेलं आहे. म्हणून आपल्याला कमीत कमी वापर पाण्याचा किंवा कमीत कमी वापर मातीचा, म्हणजे ज्याला आपण म्हणतो मिनिमम टिलेज, ह्या गोष्टींचा जर वापर आपण केला तर मला वाटतं अतिशय मोठ्या प्रमाणात आपल्याला याच्यामध्ये काम करता येईल. आणि सेंद्रिय शेती जी आहे, या आज वेगवेगळ्या संकल्पना जरी असतील तरी सेंद्रिय शेती म्हणजे तुम्ही ज्या गोष्टी तुमच्या शेतावर करतात, आज प्रत्येक शेतकरी हा एका विद्यापीठाबरोबर आहे. शास्त्रज्ञाबरोबर नाही म्हणणार, परंतु एक विद्यापीठ म्हणजे एक शेतकरी आहे. कारण सगळ्या प्रकारचे जे शास्त्र आहे, म्हणजे मृदाशास्त्र असेल किंवा त्याचं पीक संरक्षणाचं शास्त्र असेल, रोगाचं शास्त्र असेल, सगळ्या गोष्टी त्या एका शेतकऱ्यावर अवलंबून आहे. तो एक शेतकरी सगळ्या प्रकारचे शास्त्र त्याच्या शेतामध्ये अवलंब करत असतो. त्यामुळे त्याचं जे निरीक्षण आहे किंवा त्याच्या ज्या प्रत्यक्ष प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यावर आधारभूत तुम्ही जी शेती पद्धती करता, ती पीक पद्धती किंवा ती शेती अतिशय महत्त्वाची आहे. सायन्स काय सांगतं किंवा इतर वेगवेगळे लोक काय सांगतात किंवा वेगवेगळ्या संकल्पना काय सांगतात हे जर आपण विसरलो आणि आपल्याकडे नैसर्गिक संसाधनं काय आहे, म्हणजे आपण नवीन गोष्टीचा कुठलाही आग्रह न धरता आपल्याकडे काय आहे आणि त्या नैसर्गिक संसाधनाचा आपण कसा वापर करू, म्हणजे आपल्याकडे पायाभूत सुविधा आता काय आहे,
नवीन कुठली गोष्टीचा आग्रह धरण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्यावर आधारित जर आपण शेती केली तर मला वाटतं सेंद्रिय शेतीच काय तर कुठल्याही प्रकारची शेती अतिशय महत्त्वाची आहे. आज अजून एक महत्त्वाचा विषय पुढे येतोय की सेंद्रिय शेती खरंच पॉसिबल आहे का किंवा नैसर्गिक शेती ही खरंच पॉसिबल आहे का. तर आज आपल्याकडे जी निर्यात होते मोठ्या प्रमाणात म्हणजे सेंद्रिय सोडून ती निर्यात कशाची होती तर झिरो रेसिड्यू म्हणजे अवशेषमुक्त शेतीची होते. मग आपण असं का करायला नको की आपण अवशेषमुक्त शेतीकडे का जायला नको. सुरुवातीला आपण डायरेक्ट म्हणजे पहिलीतून डायरेक्ट 10वीला जाण्यापेक्षा आपण आधी पहिलीत जाणं गरजेचं आहे. म्हणून आपण जे रसायनं वापरतो ते रसायनं एकदम बंद करण्यापेक्षा आपण जर इंटिग्रेटेड फार्मिंग ज्याला एकात्मिक पद्धतीने जर आपण शेती केली रसायनांचा वापर कमी करत जाऊन आपण जर सेंद्रिय निविष्ठांचा वापर कमी केला तर अवशेषमुक्त शेती म्हणजे काय की तुम्ही तुमच्या शेतामध्ये जे पिकवता त्याला तुम्ही खत घाला वेगवेगळ्या प्रकारचे औषधं मारा परंतु ज्यावेळेस ते पीक निघतं आणि ते पीक जेव्हा ताटात येतं तर त्या ताटामध्ये त्या तुम्ही मारलेल्या औषधाचे कुठल्याही प्रकारचे अवशेष त्या पिकामध्ये शिल्लक राहत नाही. त्याला आपण अवशेषमुक्त शेती म्हणतो. म्हणून मग आपण अवशेषमुक्त शेतीपासून सुरुवात करणं का करू नये तर ही सुद्धा संकल्पना आज पुढे येते आहे. विलास शिंदेचं उदाहरण तुम्हाला माहिती असेल माझे अतिशय चांगले मित्र आहेत आणि त्यांच्या संकल्पने म्हणजे हे जे रेसिड्यू फ्री आमचं जे रोमिफ इंडिया मिशन आहे जे रेसिड्यू फ्री अँड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फेडरेशन तर त्यांनी माझ्यासमोर आग्रह धरला होता की रेसिड्यू फ्री तुम्ही पहिल्यांदा या नंतर तुम्ही ऑर्गॅनिक या. या अवशेषमुक्त शेती आधी शेतकऱ्यांना कळू द्या आणि त्याच्यानंतर ते सेंद्रियकडे जातील. म्हणजे आता जे रासायनिक खतं आहे किंवा रासायनिक औषधं आहे हे अद्यावत तंत्रज्ञानावरच आधारित आहे. म्हणजे कुठल्याही औषधांमुळे किंवा कुठल्याही खतांमुळे आपल्या जमिनीची दुर्दशा होते का तर अजिबात नाही. आपण त्यांचा अवलंब ज्या मोघम पद्धतीने करतो ती पद्धत चुकीची आहे. मुळात शेती जी आहे शेती हा अतिशय मोठ्या प्रमाणात शास्त्रोक्त विषय आहे. परंतु आपल्याकडे शेती करतो कोणाच की ज्याचा आणि शिक्षणाचा बहुतांश संबंध नाही अशी लोक आज शेतीमध्ये आपले व्यस्त आहेत. आणि मग दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपण अशास्त्रीय पद्धतीने शेती करत असल्यामुळे खरंच शेतीला अवकळ आलेली आहे. कारण शेती हा अतिशय तांत्रिकयुक्त विषय आहे आणि ज्यावेळेस आपण तांत्रिकयुक्त विषय आढळतो तर त्यावेळेस सातत्याने त्याच्यामध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे. सातत्याने आपण माहिती घेणं गरजेचं आहे. आणि आपल्याला अभ्यास करायला किंवा माहिती घ्यायला आपल्याला शाळेत जायचं नाही. आपल्याकडे जवळ असलेले कृषी विज्ञान केंद्र आहे कृषी विभाग आहे कृषी विद्यापीठ आहे ॲग्रोवन सारखं दैनिक आहे याचा आपण वापर केला पाहिजे. खरं तर सेंद्रिय शेतीचं प्रमाणीकरण ही जी पद्धत आहे ही अतिशय सोपी आहे. म्हणजे आता पवार सर आणि मी जे सांगितलं अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुमचं प्रमाणीकरण मोठ्या प्रमाणात होतं. आज आपण जर सेंद्रिय शेतीचा विचार केला तर 10.17 दशलक्ष हेक्टर इतकी सेंद्रिय प्रमाणीकरणाखाली क्षेत्र आपल्या भारत देशामध्ये आहे. 25 लाख शेतकरी आज भारत देशामध्ये प्रमाणित सेंद्रिय शेती करतायत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की 5,225 करोड रुपये इतकं परकीय चलन म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात निर्यातीतून मिळणारं मूल्य आपल्याला सेंद्रिय शेतीमधून मिळते. त्यामुळे सेंद्रिय शेती किंवा त्याचं प्रमाणीकरण हे अजिबात अवघड नाहीये. परंतु ते आत्मसात करण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. जाता जाता मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो की 18व्या दशकामध्ये लमार्क नावाचा एक शास्त्रज्ञ होता. लमार्कने असं सांगितलं की मनुष्य हा फार ताकदवान होता किंवा पूर्वीचे जे पशुपक्षी होते फार ताकदवान होते. त्यांना म्हणजे मनुष्याबाबत तो म्हणतो की मनुष्यांना कदाचित शिंग असतील त्याच्या हाताची नखे फार मोठी होती त्याच्या अंगावर केस मोठे होते त्याची उंची फार होती. परंतु ज्या ज्या गोष्टीचा वापर मनुष्याने केला नाही किंवा या पशुपक्ष्याने केला नाही त्या वस्तू त्या गोष्टीचा विनाश होत गेला. म्हणजे आपण नखांचा वापर केला नाही नख कमी होत गेले केसांचा वापर कमी झाला केस कमी होत गेले. त्याचप्रमाणे पूर्वी ॲनाकोंडा नावाचा साप होता आता छोटे साप राहिले. पूर्वी डायनासोर नावाचं पाल होती ती पाल आता छोटी झाली. त्याच्या पुढे हा 1801 मध्ये लमार्कने सांगितलेला लॉ ऑफ इनहेरिटन्स आहे. त्याच्या पुढे 18व्या दशकामध्येच पण डार्विन्स नावाचा एक शास्त्रज्ञ आहे त्यांनी स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स सांगितला. आता स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स म्हणजे काय तर डार्विन्स असं म्हणतो की पृथ्वीवर अतिशय महाकाय पशुपक्षी प्राणी सगळे होते परंतु पृथ्वीवर जडणघडणी झाली म्हणजे उल्कापात झाले सुनामी आली भूकंप झाले आणि या सगळ्या गोष्टींमध्ये या सगळ्या जडणघडणीमध्ये हे मोठमोठे महाकाय पशुपक्षी प्राणी जे आहे यांचा अंत झाला. आता तो 2 गोष्टींचं उदाहरण देतो मुंगी आणि निवडुंग. मुंगी त्या काळी सुद्धा होती आणि आजही आहे.
आणि निवडुंग त्या काळी सुद्धा 50 डिग्री सेल्सिअस मध्ये होतं आणि आज सुद्धा तो वाळवंटामध्ये तेवढ्याच जोमाने उभा आहे. तर तो असं म्हणतो मुंगी आणि निवडुंग फार ताकदवार होते का? तर अजिबात नाही. त्यांनी परिस्थितीनुसार त्यांच्यामध्ये बदल केला आणि शेती क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. आपण परिस्थितीनुसार आपण आपल्या शेतीमध्ये बदल केला पाहिजे. आपण नैसर्गिक संसाधनांचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. आपण सेंद्रिय म्हणा किंवा अवशेषमुक्त शेतीची वाट आपण धरायला पाहिजे. तरच आपलं अस्तित्व टिकून राहील. आणि आपल्याला जर आपलं अस्तित्व टिकून राहायचं असेल तर आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. आता हे 18व्या दशकामध्ये लमार आणि डार्विन्सनी सांगितलं, पण 16व्या दशकामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं असाध्य ते साध्य करीत असा आहे असं कारण अभ्यास काम. 16व्या दशकामध्ये म्हणजे जर तुम्हाला असाध्य गोष्टी साध्य करायच्या असतील तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल आणि शेती क्षेत्र सुद्धा याला अपवाद नाही. म्हणून आजचा जो जागतिक मृदा दिन आहे त्यानिमित्ताने आपण एक संकल्प करू. आपण कुठलीही गोष्ट आपल्या शेतामध्ये जाळायची नाही. आपण जास्तीत जास्त मातीची उपजाऊ क्षमता कशी वाढू याची आपण काळजी घ्यायला पाहिजे. मित्रकिडी, मधमाशा हे आपल्या शेतामध्ये कसे जास्त येतील याच्यासाठी आपण प्रयत्न करू. आज खरं तर कृषी विज्ञान केंद्र जे आहे जालना त्यांनी मला आमंत्रित केलं आणि कृषी विज्ञान मंडळाची 316वी मासिक चर्चासत्र आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांसमोर मला मार्गदर्शन मी म्हणणार नाही, पण मला आपल्याशी चर्चा करण्याची संधी प्राप्त झाली. आणि त्याच्यात सगळ्यात दुग्धक शर्करा योग म्हणून म्हणजे जे ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे बुद्धी अण्णा बोराडे त्यांच्या समवेत मला व्यासपीठावर बसण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा खूप खूप आदर व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.